इन द लास्ट लेक्चर वी हॅव स्टडीड अबाउट व्हॉट इज मीन बाय पॉप्युलेशन. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बघितलं नॅटॅलिटी म्हणजेच बर्थ रेट आणि मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ रेट आणि सेक्स रेशो आणि इवन वी हॅव स्टडीड अबाउट व्हॉट इज मीन बाय पॉप्युलेशन ग्रोथ. नाव इन अ टुडेज लेक्चर नाव दिस वन इज द लास्ट लेक्चर ऑफ आवर दिस टॉपिक. ह्या लेक्चरमध्ये आपण बघू पॉप्युलेशन इंटरॅक्शन. बघा, पॉप्युलेशन इंटरॅक्शन म्हणजे काय? देर इज नो नॅचरल हॅबिटॅट, अशी कुठलीच नॅचरल हॅबिटॅट नाही आहे विच हॅज ओनली वन स्पीसीज ऑर ॲनिमल्स ऑर प्लांट्स. बघा, अशी कोणतीच नॅचरल हॅबिटॅट नाही किंवा अशी कोणतंच ठिकाण नाही आहे जिथं फक्त एकच स्पीसीज आहे किंवा एकच ॲनिमल आहे किंवा एकच प्लांट आहे. मग फॉर एनी स्पेसीज, कोणतीही स्पेसीज जरी घेतली तरी त्यासाठी ॲज अ फूड म्हणून दुसरी स्पेसीज लागतीच. म्हणजे लक्षात आलं का? बघा, कोणतंही प्लांट घेतलं, ॲनिमल घेतलं किंवा कोणतीही स्पेसीज घेतली तर त्यांना दुसरी स्पेसीज, वेगळी स्पेसीज ही ॲज अ फूड म्हणून लागतेच. इवन प्लांट जरी फोटोसिंथेटिक ॲबिलिटी त्यांच्यामध्ये असली, बघा मी काय म्हणते, प्लांटमध्ये जरी फोटोसिंथेटिक ॲबिलिटी असली म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः जरी ते तयार करत असले तरीसुद्धा ते एकटे जगू शकत नाहीत. म्हणजे लक्षात आलं का? बघा, का तर त्यांनासुद्धा सॉईल मायक्रोबची गरज असते. म्हणजे सॉईलमध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम हे त्यांना लागतात. कशासाठी लागतात? टू ब्रेक डाऊन द ऑर्गॅनिक मॅटर इन सॉईल अँड रिलीज द इनऑर्गॅनिक न्यूट्रियन. बघा, सॉईलमधलं जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचं ब्रेकडाऊन करण्यासाठी आणि इनऑर्गॅनिक न्यूट्रियन रिलीज करण्यासाठी त्यांना सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझमची गरज भासते. म्हणजे थोडक्यात काय, तर एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमची गरज लागते. म्हणजेच ह्याला इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. लक्षात आलं का? बघा, म्हणजेच इट इज ऑब्वियस दॅट इन नेचर ॲनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रोब्स डू नॉट अँड कॅनॉट लिव्ह आयसोलेटेड बट इंटरॅक्ट इन मायरेड वे टू फॉर्म द बायोलॉजिकल कम्युनिटी. बघा, म्हणजे कोणताही प्लांट असेल, मायक्रोब्स असतील, ॲनिमल्स असतील, हे एकटे जगूच शकत नाही. त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन ही होतीच आणि इंटरॅक्शन होती आहे म्हणजेच काय, तर बायोलॉजिकल कम्युनिटी फॉर्म होती आहे. आता इंटरॅक्शन जर कन्सिडर केले तर देर आर 2 टाईप्स ऑफ इंटरॅक्शन. कोणत्या कोणत्या? बघा, सगळ्यात पहिलं आहे इंट्रास्पेसिफिक इंटरॅक्शन आणि दुसरी आहे इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन. इंट्रास्पेसिफिक इंटरॅक्शन म्हणजे काय, तर एक्झिस्टिंग बिटवीन ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम पॉप्युलेशन. बघा, इंट्रास्पेसिफिक आपण काय म्हणतोय, तर ज्याच्यामध्ये दोन ऑर्गॅनिझममध्ये पण सेम पॉप्युलेशनमध्ये जी इंटरॅक्शन होती आहे. लक्षात येते का? बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर 2 ह्युमन बीइंग मध्ये होणारी कॉम्पिटिशन किंवा 2 लायनमध्ये होणारी कॉम्पिटिशन किंवा इंटरॅक्शन, त्याला म्हटलं जातं इंट्रास्पेसिफिक, म्हणजे सेम पॉप्युलेशनमध्ये. आणि इंटरस्पेसिफिक म्हणजे आपण काय म्हणतो तर बिटवीन मेंबर्स ऑफ डिफरंट स्पेसीज. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर इंटरॅक्शन बिटवीन लायन अँड टायगर. लक्षात येते का? बघा, मग लायन आणि टायगरमध्ये इंटरॅक्शन का होईल, तर त्यांना कुणाला किल करायचं असतं तर डिअरला करायचं असतं. लक्षात येते का? बघा, म्हणजे 2 स्पीसीजमध्ये होणारी जी इंटरॅक्शन आहे पण वेगळ्या, त्याला इंटरस्पेसिफिक म्हटलं जातं. आणि सेम स्पीसीजमध्ये होणारी जी इंटरॅक्शन आहे त्याला इंट्रास्पेसिफिक म्हटलं जातं. आता इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन जर कन्सिडर केलं बिटवीन मिनिमम, आता इंटरस्पेसिफिक बघा म्हणजे 2 डिफरंट स्पीसीज जर कन्सिडर केल्या तर त्यांना 2 मिनिमम ऑर्गॅनिझम लागतील. मग ते प्लांट असेल, ॲनिमल असेल किंवा 2 प्लांट आणि 2 ॲनिमल असतील. अशा इंटरॅक्शन जर कन्सिडर केल्या तर 4 टाईप्समध्ये डिवाइड केलेल्या आहेत. बघा, कोणत्या कोणत्या? सगळ्यात पहिलं आहे न्यूट्रॅलिझम, म्हणजे इथे दोन्ही ऑर्गॅनिझम न्यूट्रल राहतात, दोघांना त्याचा फायदा मिळतो. त्यानंतर निगेटिव्ह, एक हार्म होतो, एकाला फायदा मिळतो. त्यानंतर पॉझिटिव्ह, म्हणजे दोघांना त्याचा फायदा मिळतो. आणि बोथ पॉझिटिव्ह आणि बोथ निगेटिव्ह असे इंटरॅक्शन पण होते. आता ॲक्च्युली इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन जर कन्सिडर केली तर इट अरायझेस फ्रॉम द इंटरॅक्शन ऑफ पॉप्युलेशन ऑफ 2 डिफरंट स्पेसीज. बघा, इंटरस्पेसिफिक म्हणजेच आपण काय म्हणतोय तर 2 वेगळ्या स्पेसीजमध्ये जी इंटरॅक्शन होती आहे. लक्षात येते का? बघा, मग आता ही जर इंटरॅक्शन कन्सिडर केली तर भरपूर सारे त्याच्यामध्ये मग टाईप्स येतात. म्हणजे जसं की म्युच्युअलिझम आहे, म्हणजे इथं दोन्ही स्पेसीजला बेनिफिट मिळतो. त्यानंतर कॉम्पिटिशन, म्हणजे दोन्ही स्पेसीज हार्म होतात. त्यानंतर दुसरं आहे पॅरासिटिझम, म्हणजे एक स्पेसीज दुसऱ्या स्पेसीजवरती डिपेंड असते किंवा त्याला हार्म करते. लक्षात येते का? बघा, किंवा प्रिडेशन जर कन्सिडर केलं ज्याच्यामध्ये बेनिफिट मिळतो.
किंवा कॉमेन्सॅलिझम असेल, म्हणजे इथं एक बेनिफिट मिळतो, एकाला काहीच फरक पडत नाही, किंवा ॲमेन्सॅलिझम आहे. लक्षात येते का बघा, म्हणजे एवढ्या सगळ्या इंटरॅक्शनच्या टाईप्स आहेत जे की आपण डिटेलमध्ये हे बघणार आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू म्युच्युअलिझम म्हणजे काय. बघा, म्युच्युअलिझम जर कन्सिडर केलं तर दिस इंटरॅक्शन इज ऑब्लिगेटरी अँड इंटरडिपेंडंट. बघा, म्युच्युअलिझम म्हणजे काय, तर अशी इंटरॅक्शन जिथे दोघांना त्याचा फायदा मिळतो, म्हणजे दोन्ही ऑर्गॅनिझमला त्याचा फायदा मिळतो, अशा इंटरॅक्शनला म्युच्युअलिझम असं म्हटलं जातं. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लक्षात ठेवा लायकेन्स. आता सगळ्यांना तुम्हाला लायकेन्स माहिती आहेत, मी खूप वेळा सांगून झालेलं आहे. लायकेन्सपासून लिटमस पेपर बनवले जातात. इवन लायकेन्स हे स्पायसेसमध्ये वापरले जातात, बरोबर. मग लायकेन म्हणजे काय, तर जिथं फंगस आणि अल्गी, बरोबर, ज्याला सायनोबॅक्टेरिया पण म्हटलं जातं, दोन्ही एकत्र राहतात किंवा म्युच्युअलिस्टिक रिलेशनशिप त्यांच्यामध्ये असतं, तर अशा ह्याला मग अशा वेळेस काय होतं, तर लायकेन तयार होतं. म्हणजेच हे म्युच्युअलिझमचं एक्झाम्पल आहे. लक्षात आलं का बघा. किंवा अजून दुसरं एक्झाम्पल म्युच्युअलिझमचं द्यायचं म्हटलं तर प्लांट ॲनिमल रिलेशनशिप. बघा, प्लांट जर कन्सिडर केले तर त्यांना ॲनिमल्स हे पॉलिनेशनसाठी लागतात, बरोबर, किंवा त्यांच्या जर सीड्स डिस्पर्स करायचे असतील त्यासाठी ॲनिमल्स लागतात. इवन ॲनिमल जर कन्सिडर केले तर त्यांना त्याच्यापासून प्लांटपासून काय मिळतं, नेक्टर मिळतं, किंवा ज्युसी आणि न्यूट्रिशियस फूड फ्रूट्स मिळतात. लक्षात येते का बघा, म्हणजे इथे दोघांना फायदा होतो आहे, ॲनिमलला पण खायला मिळतं आणि प्लांटला पण पॉलिनेशनसाठी ते लागतात किंवा सीड डिस्पर्सरसाठी लागतात. म्हणजे हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा, लायकेन आणि प्लांट ॲनिमल रिलेशनशिप म्युच्युअलिझमचं. एकदम सोपं आहे. बघा, परत एकदा सांगते मी, म्युच्युअलिझम म्हणजे इथं दोन्ही ऑर्गॅनिझमला त्याचा फायदा मिळतो एकत्र राहण्याचा, किंवा त्या इंटरॅक्शनमध्ये जिथं दोघांना फायदा होतो अशा इंटरॅक्शनला म्युच्युअलिझम असं म्हटलं जातं. एक्झाम्पल लायकेन आणि प्लांट ॲनिमल रिलेशनशिप, हे दोन एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. आता ॲक्च्युली हे जर म्युच्युअलिझम कन्सिडर केलं, पण काही असं पण होतं की काही वेळेस चीटर्स पण असतात, बरोबर. मग आता चीटर ॲनिमल्स म्हणजे काय, तर बघा, काही वेळेस जे ॲनिमल्स आहेत ते काय करतात, नेक्टर चोरण्याचं काम करतात आणि पॉलिनेशन तर करून आणत नाहीत प्लांटचं. लक्षात येते का बघा, म्हणजे अशा ॲनिमल्सला चीटर म्हटलं जातं. म्हणजे प्लांट ॲनिमल इंटरॅक्शन जर कन्सिडर केली तर त्यांच्यामध्ये नेहमी इंटरॅक्शन जी व्हायला पाहिजे ती कशी व्हायला पाहिजे, तर दोघांना त्यापासून फायदा व्हायला पाहिजे. पण असे पण काही ॲनिमल्स असतात जे नेक्टर चोरण्याचं काम करतील पण पॉलिनेशन करून आणणार नाहीत. मग अशा वेळेस जे फ्लावर्स आहेत प्लांटचे ते इव्हॉल्व झालेले आहेत आणि त्याच्यामुळे इव्हॉल्व झाल्यामुळे त्यांचे जे पॉलिनेटर्स असतात, म्हणजे जे पॉलिनेशन घडवून आणतात स्पेसीस, त्या एकमेकांशी टाईटली लिंक झालेले असतात एकमेकांसोबत. लक्षात येते का बघा. म्हणजेच काय, तर ते असे प्लांट आहेत काही की जे एकमेकांना काय करत असतात, तर फायदा करून देत असतात. जसं की फॉर एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर आपण हमिंगबर्डचं एक्झाम्पल देऊ शकतो, ज्याच्यामध्ये प्लांट आणि हमिंगबर्ड. आता हमिंगबर्ड असा बर्ड आहे की ज्या वेळेस ते पॉलिनेशनसाठी तिथे येतात किंवा नेक्टरसाठी येतात, त्यावेळेस ते काय करतात, तर प्लांटमधून पोलन ग्रेन्स घेऊन जातात, म्हणजे पॉलिनेशन करतात थोडक्यात. म्हणजेच काय, तर ते हमिंगबर्ड्स इथं आल्यानंतर तिथलं प्लांटचं फ्लावर हे ओपन होतं. म्हणजे असं दोघांमध्ये रिलेशन आहे त्या प्लांटमध्ये आणि हमिंगबर्डमध्ये. लक्षात आलं का बघा. त्यालाच म्युच्युअलिझम असं म्हटलेलं आहे, जेणेकरून दुसरं कोणीतरी येऊन नेक्टर चोरू नये म्हणून हे असं त्यांच्यामध्ये प्लांटमध्ये ॲडॅप्टेशन झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू. बघा, आता मगाशी मी तुम्हाला जे लायकेनचं सांगितलं तिथं VTS सेक्शन घेतलेलं आहे, वर्टिकल ट्रान्सफर सेक्शन लायकेनचा घेतलेला आहे, जिथं तुम्हाला अल्गी आणि फंजाय दोन्हीही राहिलेले दिसतील. बघा, फॉर एक्झाम्पल जर बघा स्लाईड जर कन्सिडर केली तर इथं अल्गी आहे, इथं फंगस आहे, बरोबर. म्हणजेच लायकेन त्याच्यापासून तयार झालेलं आहे. ह्यालाच म्युच्युअलिझम असं म्हटलं जातं, म्हणजेच दोघांना ह्याच्यापासून फायदा मिळतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे कॉम्पिटिशन. आता नेक्स्ट इंटरॅक्शनचा टाईप कॉम्पिटिशन आहे. बघा, आता कॉम्पिटिशन जर कन्सिडर केली तर कॉम्पिटिशन इज द टाईप ऑफ इंटरॅक्शन वेअर बोथ स्पीसीज आर ॲट अ लॉस. बघा, हे सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. इथं काय होतं आहे, कॉम्पिटिशनमध्ये दोन्ही स्पीसीज लॉस होत आहेत.
म्हणजेच कॉम्पिटिशन म्हणजेच एकमेकात होणारी भांडणं, त्याला कॉम्पिटिशन म्हटलं जातं. हे कशासाठी चालतात, तर जर सेम रिसोर्स असेल, लक्षात आलं का बघा, दोन्ही ऑर्गॅनिझममध्ये, दोन सेम स्पीसीज ऑर्गॅनिझममध्ये भांडणं कधी होणार आहेत, तर ज्यावेळेस सेम रिसोर्स असेल, म्हणजे एकच रिसोर्स आहे, जसं की फॉर एक्झाम्पल दोन टायगरमध्ये होणारी भांडणं डिअरसाठी, लक्षात येते का बघा. किंवा अजून दुसरं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर इन शॅलो क्रिक्स. आता शॅलो क्रिक्स म्हणजे काय, ज्याला उथळ खाड्या असं म्हटलं जातं. म्हणजे अशा खाड्याच्या पाण्यामध्ये, म्हणजे वेस्ट कोस्ट ऑफ मुंबईमध्ये अशा खाड्या आहेत की जिथे फ्लेमिंगो हे बर्ड्स येत असतात, बरोबर. आणि तिथं त्या पाण्यातले जे मासे आहेत, म्हणजे ज्याला रेसिडेंट फिश म्हणलेले, तर त्या फ्लेमिंगोमध्ये आणि ह्या रेसिडेंट फिशमध्ये, आता ऑलरेडी मी तुम्हाला फ्लेमिंगोबद्दल सांगितलं होतं, मायग्रेशन आठवा, मागच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे. फ्लेमिंगो हे असे बर्ड आहेत जे बाहेरच्या देशातून आपल्याकडे येतात, बरोबर. मग हे फ्लेमिंगो ज्यावेळेस येतील त्यावेळेस तिथले जे मासे आहेत आपल्या भारतातले आणि हे फ्लेमिंगो ह्यांच्यामध्ये काय होतं, कॉम्पिटिशन होतं. कशासाठी, तर त्यांचं एकच कॉमन फूड असतं, झू प्लँक्टन. म्हणजे ज्या पाण्यामध्ये झू प्लँक्टन सापडतात, हे दोनांना ते झू प्लँक्टन खायचे असतात. मग अशा ह्याला कॉम्पिटिशन म्हटलं जातं. लक्षात आहे का बघा, दोन डिफरंट स्पीसीजमध्ये होणारं इंटरॅक्शन, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ कॉम्पिटिशन. त्यानंतर सेकंडली जर कन्सिडर केलं तर काही वेळेस असं पण होतं बघा, रिसोर्सेस नीड नॉट ऑलवेज बी लिमिटिंग फॉर कॉम्पिटिशन टू ऑकर. बघा, रिसोर्सेस जरी अनलिमिटेड असला तरी असं पण होतं कॉम्पिटिशन की काही वेळेस फीडिंग इफिशियन्सी ऑफ वन स्पीसीज इज रिड्यूस ड्यू टू द इंटरफरन्स ऑर इनहिबिटरी प्रेझेन्स ऑफ अदर स्पीसीज. बघा, आता कॉम्पिटिशन होण्यासाठी फक्त रिसोर्सची गरज नसते. म्हणजे लक्षात आहे का बघा, रिसोर्स म्हणजे आपण खाण्याचं हे बघू साधन, तर इथं कॉम्पिटिशन फक्त रिसोर्स लिमिटेड आहे म्हणून पण नसतं. काही वेळेस असं पण होतं की जे कॉम्पिटिशन करतायत तर एक स्पीसीज हे त्याची प्रेझेन्स असून, म्हणजे तिथं तो असला उपस्थित, तरीसुद्धा दुसरी स्पीसीज आहे ती जास्त त्याच्यामध्ये इन्वॉल्व होत नाही किंवा घाबरते यायला पुढे. आता ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लिओपार्ड जर कन्सिडर केला तर दे डू नॉट हंट इन क्लोज प्रॉक्झिमिटी ऑफ लायन प्राईड. बघा, जिथं लायन असतील तर हे लिओपार्ड काय करतात, लायनच्या प्रेझेन्समध्ये कधीच शिकार करत नाहीत. म्हणजेच काय, तर एक जर प्रेझेन्स असेल, म्हणजे एकाची इफिशियन्सी जर जास्त असेल, लक्षात येते का बघा, एका स्पीसीजची, तर दुसरा काय करतो, तिथं शिकार करणार नाही. म्हणजे ही सुद्धा एक कॉम्पिटिशनचा प्रकार आहे. म्हणजे जेवढा जास्त तो फिट असेल, बरोबर, तेवढा तो काय करणार आहे, दुसऱ्या स्पीसीजला इनहिबिट करण्याचं काम करणार आहे, थांबवण्याचं काम करणार आहे. लक्षात येते का बघा. म्हणूनच मग कॉम्पिटिशन जर कन्सिडर केली तर गॉसेस कॉम्पिटेटिव्ह एक्सक्लुजन प्रिन्सिपलनुसार त्यांची डेफिनेशन कशी केली जाते बघा. इट स्टेट्स दॅट टू क्लोजली रिलेटेड स्पीसीज competing for the same resource cannot coexist indefinitely and the competitively inferior one will be eliminate eventually. बघा, त्यांच्या म्हणण्यानुसार दोन स्पीसीजमध्ये जर कॉम्पिटिशन होत असेल, पण ह्या दोन स्पीसीज कशा आहेत, क्लोजली रिलेटेड आहे, तर त्यातला एक जो आहे, म्हणजे खालचा जो आहे, तो नेहमी काय होतो, इलिमिनेट केला जातो. लक्षात येते का बघा, त्याला कॉम्पिटिशन असं म्हटलं जातं. म्हणजे इट मे बी ट्रू इफ रिसोर्सेस आर लिमिटेड, किंवा असं पण होऊ शकतं की जर रिसोर्सेस लिमिटेड असतील तर अशी कंडिशन तयार होऊ शकते. म्हणजे तिथं जर लायन आणि लिओपार्ड असेल आणि रिसोर्स लिमिटेड आहे तर लिओपार्ड तिथं शिकार करणार नाही. किंवा इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन जर कन्सिडर केली तर इन इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन विथ सफिशियंट रिसोर्स स्पीसीज फेसिंग कॉम्पिटिशन विल इव्हॉल्व मेकॅनिझम. आता काही वेळेस असं पण होतं इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशनमध्ये, तर तिथे ते मेकॅनिझम इव्हॉल्व करतात. म्हणजे जसं की बघा, इफ टू स्पीसीज कॉम्पीट फॉर द सेम रिसोर्स दे कुड अवॉइड कॉम्पिटिशन. आता दोन स्पीसीजमध्ये जर कॉम्पिटिशन चाललं असेल तर ते शक्यतो कॉम्पिटिशन अवॉइड पण करू शकतात. म्हणजे काय करतात, तर ते त्यांचं जे टायमिंग आहे फिडिंगचं ते सुद्धा ते बदलू शकतात. लक्षात येते का बघा. किंवा अशी पण कॉम्पिटिशन ऑर्गॅनिझममध्ये होती की ज्यांच्यामध्ये जर स्मॉल जॉग्राफिकल एरियामध्ये ते राहत असतील, जर दुसरा कॉम्पिटेटिव्ह सुपेरियर असेल, लक्षात येते का बघा, म्हणजे चांगल्या प्रतीचा असेल, तर जो आधीचा स्पीसीज आहे तो काय करतो, त्याची रेंज एक्सपांड करतो कॉम्पिटिंग स्पीसीज आणि रिमूव्ह करतो. लक्षात आलं का बघा. म्हणजे
छोट्याशा एरियामध्ये जर कॉम्पिटिशन चालली असेल तर एक जो स्पीसीज आहे जी सुपेरियर आहे ती तिथेच थांबेल, पण दुसरे स्पीसीज काय करेल, तिचा एरिया एक्सपांड करेल आणि तिथून निघून जाईल आणि दुसरीकडं रिसोर्स शोधेल. लक्षात आलं का बघा. म्हणजे अशा प्रकारे कॉम्पिटिशनचे वेगवेगळे टाईप्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट आपण इंटरॅक्शन बघू पॅरासिटिझम. आता पॅरासिटिझम म्हणजे काय, तर पॅरासाइट्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे म्हणजे असे जीव जे दुसऱ्यांच्या जीवावरती जगतात त्यांना पॅरासाइट असं म्हटलं जातं. मग पॅरासिटिझम हॅज इव्हॉल्ड इन सो मेनी टॅक्झॉनॉमिक ग्रुप्स फ्रॉम प्लांट्स टू द हायर वर्टिब्रेट्स. बघा, पॅरासिटिझम जर कन्सिडर केले तर ते भरपूर सारे त्यांच्यामध्ये पण ग्रुप्स आहेत, प्लांट्सपासून ते हायर वर्टिब्रेट्सपासून. आता भरपूर सारे पॅरासाइट्स असे आहेत जे इव्हॉल्व झालेले आहेत फॉर स्पेसिफिक होस्ट, म्हणजे एकाच होस्ट बॉडीसाठी. आता होस्ट म्हणजे काय, तर ज्या बॉडीवरती ते सापडतात त्यांना होस्ट म्हटलं जातं. लक्षात आलं का बघा. म्हणजे काही होस्ट स्पेसिफिक पण आहेत, म्हणजे त्याच होस्ट बॉडीवरती ते सापडतील. इन सच अ वे दॅट बोथ होस्ट अँड द पॅरासाइट टेंड टू को इव्हॉल्व अगेन इच अदर. आता काही वेळेस ह्यांची लाईफ सायकल जर कन्सिडर केली तर त्यामध्ये एंडो पॅरासाइट इव्हॉल्व, काही एंडो पॅरासाइट असे पण आहेत ज्यांच्या स्पीसीज इव्हॉल्व झालेले आहेत किंवा ॲडॅप्टेशन त्यांनी करून घेतलेलं आहे. म्हणजे काही पॅरासाइट बघा त्यांच्यामध्ये लॉस ऑफ अननेसेसरी सेन्स ऑर्गन नसतात किंवा ॲडिझिव्ह ऑर्गन्स किंवा सकर्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात जेणेकरून होस्ट बॉडीला ते कॅच करतील. अशा प्रकारे मग पॅरासाइटमध्ये भरपूर सारे कॅरेक्टर इव्हॉल्व झालेले आहेत. लक्षात येते का बघा. किंवा काहींमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम नसल्यामुळे ते दुसऱ्यांच्या जीवावरती जगतात. लक्षात येते का बघा. म्हणजेच लाईफ सायकल ऑफ पॅरासाइट जर कन्सिडर केलं आर ऑफन कॉम्प्लेक्स इन्व्हॉल्विंग इंटरमिडिएट होस्ट. काही पॅरासाइट तर असे आहेत की त्यांची लाईफ सायकल कॉम्प्लेक्स असते, म्हणजे त्यांना होस्ट बॉडीवरती जाण्यासाठी इंटरमिडिएट लागतो. लक्षात येते का बघा. म्हणजेच त्याला वेक्टर असं म्हटलं जातं. आता ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर मलेरियल पॅरासाइट. बघा, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मलेरिया कसा होतो. ॲक्च्युली मलेरिया जर कन्सिडर केला हा मॉस्किटोमुळे होत नाही, हे मी आधी पण सांगितलं होतं तुम्हाला. तर इट इज कॉज्ड बिकॉज ऑफ द प्लाझ्मोडियम वायवॅक्स. ह्या स्पीसीजमुळे, ह्या पॅरासाइटमुळे मलेरिया होतो. आता हा जो पॅरासाइट आहे प्लाझ्मोडियम नावाचा, हा मॉस्किटोमध्ये आधी एंटर होतो, बरोबर. म्हणजे मॉस्किटो इथं वेक्टर म्हणून ॲक्ट होतो. हा मॉस्किटोमध्ये गेल्यानंतर हा मॉस्किटो जर ह्युमन बिंगला बाईट केलं तर त्यांच्या सलायवामध्ये हा राहतो आणि चावल्यानंतर मॉस्किटो तो ह्युमन बिंगमध्ये एंटर होतो. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या पॅरासाइटला वेक्टरची गरज असते, तो डायरेक्ट होस्ट बॉडीमध्ये एंटर करत नाही. म्हणजे असे पण काही पॅरासाइट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, मेजॉरिटी ऑफ पॅरासाइट जर कन्सिडर केले तर दे हार्म द होस्ट. भरपूर सारे पॅरासाइट असे आहेत जे होस्ट बॉडीला हार्म करण्याचं काम करत असतात. अँड दे मे रिड्यूस द सर्वायवल, ग्रोथ अँड रिप्रोडक्शन ऑफ द होस्ट अँड मे लीड टू द डेथ ऑफ द होस्ट. बघा, काही पॅरासाइट, काही म्हणण्यापेक्षा भरपूर सारे पॅरासाइट असे आहेत जे होस्ट बॉडीला हार्म करतात. त्यांचं सर्वायवल, ग्रोथ किंवा रिप्रोडक्शन असेल ते रिड्यूस करतात किंवा काही वेळेस होस्ट बॉडीला डेथ पण आणण्याचं काम करतील. म्हणजेच काय, तर हे जर पॅरासाइट कन्सिडर केले दॅट फीड ऑन द एक्सटर्नल सरफेस ऑफ द होस्ट ऑर्गॅनिझम. बघा मी काय म्हणते, असे पॅरासाइट जे एक्सटर्नल सरफेसवरती होस्ट बॉडीच्या फीड करतात अशा पॅरासाइटला एक्टो पॅरासाइट असं म्हटलं जातं. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लाईस ऑन द ह्युमन्स. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल उवा ह्या ह्युमन बॉडीवरती सापडतात, बरोबर. त्यानंतर टिक्स ऑन द डॉग्स, म्हणजे छोटे छोटे किडे बघा चिकटलेले असतात डॉगला, ज्याला गोचिड म्हटलं जातं, बरोबर. तर हे एक्टोपॅरासाइटचं एक्झाम्पल झालं. किंवा मेनी मराईन फिशेस आर इन्फेस्टेड विथ एक्टोपॅरासायटिक कोपॉन्स. आता बघा, भरपूर सारे असे मराईन फिशेस पण आहेत ज्यांच्या बॉडीवरती एक्टोपॅरासाइट कोपॉन म्हणून, म्हणजे हे पॅरासाइट आहेत कोपॉन नावाचे, तर त्यांच्या बॉडीवरती हे सापडतात. किंवा अजून प्लांटबद्दल जर बोलायचं म्हटलं तर कस्कुटा. आता मी तुम्हाला हे सांगितलं होतं, ज्यालाच अमरवेल असं पण म्हटलं जातं. येल्लो कलरचा ह्या नुसताच
पिवळ्या कलरचा स्ट्रॉसारखा वेल असतो. ह्याला पान फूल असं काहीही नसतं. हे पॅरासायटिक प्लांट आहे आणि मोस्टली हे जे हेज प्लांट्स असतात म्हणजे ज्यांच्या बॉडीवरती, हेज प्लांट म्हणजे ज्याला आपण म्हणू जे कंपाऊंड बनवण्यासाठी वगैरे, दुरंडा वगैरे प्लांट माहिती असेल तुम्हाला, तर अशा प्लांटवरती हे कसकोटा ग्रो होत असतं. आता हे कसकोटा जे आहे त्याच्यामध्ये क्लोरोफिल नसतात, लिव्ज नसतात. आणि हे का असं झालेलं आहे तर ज्यावेळेस इव्होल्युशन झालं तर अशा वेळेस मग त्यांचं क्लोरोफिल आणि लिव्ज निघून गेलेल्या आहेत. मग त्यांचं जे न्यूट्रिशन त्यांना हवं असतं ते काय करतात तर दुसऱ्या प्लांटपासून म्हणजे होस्ट प्लांटपासून ते मिळवतात. म्हणून ते दुसऱ्या प्लांटवरती जगत असतात. कसकोटा हे नाव लक्षात ठेवा, ज्यालाच अमरवेल असं पण म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे ब्रूड पॅरासिटिझम. आता ब्रूड पॅरासिटिक म्हणजे काय तर ब्रूड पॅरासिटिझम इन बर्ड्स इज अ फॅन्सिनेटिंग एक्झाम्पल. फॅन्सिनेटिंग एक्झाम्पल म्हणजे काय, ज्याला मोहक म्हणलं जातं. फॅन्सिनेटिंग म्हणजे मोहक. आता ब्रूड पॅरासिटिझम म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, पॅरासायटिक बर्ड जे असतात ते अंडी दुसऱ्याच्या होस्ट बर्डच्या नेस्टमध्ये ले करतात. म्हणजे आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं, पॅरासायटिक बर्ड म्हणजे इथं कोकिळ लक्षात ठेवा आणि होस्ट बर्ड म्हणजे कावळा लक्षात ठेवा. कोकिळा नेहमी काय करत असते, जे कावळ्याचं बांधलेलं घर आहे म्हणजे ज्याला आपण नेस्ट म्हणतो, तर कोकिळा नेहमी कावळ्याच्या घरामध्ये जाऊन अंडी देते. हे माहिती आहे का तुम्हाला? तर मग काय करतात, ही जी अंडी असतात ती सेम कावळ्याच्या अंड्यासारखीच असतात. म्हणजे पॅरासायटिक बर्ड किती हुशार आहेत बघा, सेम ते होस्ट बर्डसारखीच अंडी तयार करतात आणि उबवण्यासाठी ती कुठे देतात तर कावळ्याच्या नेस्टमध्ये ठेवतात. लक्षात येते का बघा. आणि जेणेकरून ही जी अंडी आहेत त्यांची साईज ही सेम तशीच असते, कलर सेम तसाच असतो. म्हणजे तुम्ही जर कधी कोकिळा बघितली असेल तर ती सेम कावळ्यासारखीच दिसते, जेणेकरून त्या होस्ट बर्डला फॉरेन एग डिटेक्ट होऊ नाही. लक्षात आलं का बघा. म्हणजे त्यांना कळूच नाही की हे नक्की एग माझं आहे का कोकिळीचं आहे, हे त्यांना समजत नाही. म्हणून असं प्रकारे त्यांनी अंडं ते तयार केलेलं असतं. म्हणजेच काय तर इथे जर कन्सिडर केलं तर कावळा जो असतो त्या कोकिळ्याच्या अंड्याला उबवतो, चांगल्या प्रकारे ग्रो करतो किंवा उबाल्यानंतर मग त्यातून ज्यावेळेस पिल्लू बाहेर पडतं कोकिळीचं, तर आता इथं मात्र मज्जा आहे. तर ज्यावेळेस हे एग हॅच होतं म्हणजे फुटतं, तर हे कावळ्याच्या अंड्याच्या आधीच म्हणजे एग ऑफ द पॅरासायटिक बर्ड हॅच बिफोर दॅट ऑफ इट्स होस्ट. म्हणजे त्यांचं जे होस्टचा एग आहे म्हणजेच कावळ्याचा एग आहे त्याच्या आधीच ते कोकिळेचं अंडं फुटत असतं. म्हणजे जेणेकरून ती पिल्लं बाहेर आली की ती कोकिळा काय करते मग घेऊन जाते. म्हणजे स्वतः कोकिळा कधीच घर बांधत नाही. अशा ह्याला ब्रूड पॅरासिटिझम असं म्हटलं जातं. बघा किती इंटरेस्टिंग आहे का नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रिडेशन. आता प्रिडेशन म्हणजे काय, वेन वी थिंक ऑफ प्रिडेटर अँड प्रे. बघा, वेन वी थिंक ऑफ प्रिडेटर अँड प्रे, ज्यावेळेस आपण प्रिडेटर आणि प्रेबद्दल विचार करतो. आता प्रिडेटर म्हणजे काय, प्रे म्हणजे काय, तर प्रिडेटर म्हणजे ज्याला शिकारी म्हटलेलं आहे आणि प्रे म्हणजे जो शिकार होतो त्याला प्रे म्हटलं जातं. म्हणजे मोस्ट प्रोबॅबली इट इज द टायगर अँड डियर. बघा, म्हणजे टायगर म्हणजे कोण झाला, प्रिडेटर झाला, आणि डियर म्हणजे कोण झालं, प्रे झाला. लक्षात आलं का बघा. किंवा आपण जर स्पॅरो कन्सिडर करत असेल तर स्पॅरो इटिंग एनी सीड इज नो लेस ॲज अ प्रिडेटर. आता स्पॅरो ही सीड खाते बरोबर, मग स्पॅरो पण प्रिडेटरच तसं बघितलं तर होऊ शकते. लक्षात येते का बघा. म्हणजेच काय, जर ग्रेझर्स ॲनिमल्स कन्सिडर केले, ग्रेझर ॲनिमल म्हणजे जे चरणारे ॲनिमल्स आहेत जे की प्लांट खातात त्यांना हार्बिव्हर्स म्हणलेले आहे बरोबर. मग दे आर नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द प्रिडेटर्स. बघा, म्हणजे असे ॲनिमल्स हे प्रिडेटरपेक्षा वेगळे नाही आहेत, कारण ते सुद्धा कोणाला तरी खातातच आहेत ना. मग ते गवत असेल किंवा कोणताही ॲनिमल असेल मग त्यांनासुद्धा प्रिडेटरच असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय तर प्रिडेटर प्ले मेनी इम्पॉर्टंट रोल्स. बघा, एन्व्हायरमेंटमध्ये प्रिडेटरचा खूप महत्त्वाचा रोल असतो. इवन प्रिडेटर काय करत असतात तर प्रेचं पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये राहावं. म्हणजे बघा, जर प्रिडेटर नसते तर प्रे म्हणजे जे शिकार होत आहेत ते इतक्या प्रमाणामध्ये वाढले असते की आउट ऑफ कंट्रोल ते गेले असते किंवा त्यांचं पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त वाढली असती. लक्षात येते का बघा इकोसिस्टीममध्ये. आणि त्याच्यामुळे इकोसिस्टीम इनस्टॅबिलिटी आली असते. लक्षात येते का बघा. जसं की फॉर एक्झाम्पल इन ॲब्सेन्स ऑफ फ्रॉग. बघा, जर फ्रॉग नसतेच, इमॅजिन करा, तर
लॉकस्टस जे ॲनिमल्स आहेत, आता लॉकस्टस सॉरी ॲनिमल्स नाही, जे इन्सेक्ट आहेत ज्याला मराठीमध्ये लॉकस्टसला टोळ असं म्हटलं जातं, लॉकस्टसला टोळ असं म्हणतात, बरोबर. तर हे टोळला खाणारे कोण असतात? फ्रॉग असतात. मग इमॅजिन करा जर फ्रॉगच नसते तर हे टोळचं प्रमाण किती वाढलं असतं. लक्षात येते का बघा. म्हणजेच काय तर हे जे प्रिडेटर आहे ते डिस्ट्रॉय लार्ज ट्रॅक्स ऑफ ॲग्रिकल्चर लँड, सॉरी जे लोकस्टस आहेत ते ॲग्रिकल्चर लँडला जास्तीत जास्त डिस्ट्रॉय करतात. मग ह्यांना खाण्यासाठी कोणतरी असलं पाहिजे, मग ते कोण आहेत? तर फ्रॉग आहेत. म्हणजेच बायोलॉजिकल कंट्रोल मेथड जर कन्सिडर केला ॲग्रिकल्चर पेस्टमध्ये तर त्यामध्ये प्रिडेटरचा पण वापर केला जातो. म्हणजे लक्षात येते का बघा, ॲग्रिकल्चरमध्ये जास्त नुकसान करणारे हे कीटकच असतात. मग त्यांना कंट्रोल करण्यासाठी प्रिडेटरचा वापर केला जातो. आता प्रिडेटर जर कन्सिडर केले ते ऑल्सो हेल्प इन मेंटेनिंग स्पीसीज डायव्हर्सिटी इन अ कम्युनिटी. प्रिडेटरचं अजून काम काय आहे तर स्पीसीज डायव्हर्सिटी मेंटेन करण्याचं कामसुद्धा ते करत असतात. इवन बाय रिड्युसिंग द इंटेन्सिटी ऑफ कॉम्पिटिशन अमॉंग कॉम्पिटिंग प्रे स्पीसीज. बघा इवन ते काय करतात तर कॉम्पिटिशनसुद्धा त्या प्रेमधली रिड्यूस करू शकतात. आता ज्यावेळेस सर्टन एक्झॉटिक स्पीसीज आहेत, आता एक्झॉटिक स्पीसीज म्हणजे काय तर ज्याला आपण असं म्हणतो की विदेशी, म्हणजे जे बाहेरून आपल्यामध्ये आलेले आहेत भारतामध्ये, आर इंट्रोड्यूस ॲक्सिडेंटली. मग ते ॲक्सिडेंटली आले असतील किंवा इंटेन्शनली त्यांना आणला गेला असेल इन अ न्यू जॉग्राफिकल एरिया. म्हणजे लक्षात येते का बघा, नवीन जॉग्राफिकल एरियामध्ये काही बाहेरून आलेल्या येतात स्पेसीज, मग त्या ॲक्सिडेंटली येतील किंवा इंटेन्शनली येतील आणि त्या काय होतात तर तिथल्या एरियामध्ये खूप साऱ्या स्प्रेड होतात आणि त्याच्यामुळे का स्प्रेड होतात तर तिथं नॅचरल प्रेडेटर नसतात. म्हणजे त्या स्पीसीजला खाण्यासाठीच कोण नसतं. जसं की बेस्ट एक्झाम्पल हे जर द्यायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती असेल झेब्रा म्युसेल्स. आता झेब्रा म्युसेल्स म्हणजे काय, ॲक्च्युली म्युसेल्स म्हणजे शिंपले असतं. बघा लक्षात ठेवा, म्युसेल्स म्हणजे शिंपले असतं आणि ह्या शिंपल्यावरती आता फॉर एक्झाम्पल हे शिंपले तर त्याच्यावरती अशा लाईन्स असतात बघा, तर म्हणून त्याला झेब्रा म्युसेल्स असं म्हटलेलं आहे. आता ह्या ज्या झेब्रा म्युसेल्स आहेत ही एक्झॉटिक स्पीसीज आहे, दुसरीकडून आलेली आहे. तर ती इंटरटायडल झोन ऑफ नॉर्थ अमेरिका मधून आलेली आहे. तर ती इतकी पसरलेली आहे की का तर त्यांना खाण्यासाठीच कोण नाही आहे, म्हणजे नॅचरल प्रेडेटरच सापडत नाहीत म्हणून ती खूप साऱ्या ठिकाणी पसरलेली आहे. म्हणजेच थोडक्यात इफ प्रिडेटर ओव्हर एक्सप्लॉइट इट्स प्रे, जर बघा प्रिडेटरने ओव्हर एक्सप्लॉइट केलं प्रेला तर देन द प्रे माईट बिकम एक्सटिंक्ट. बघा असं पण होऊ शकतं, जर प्रिडेटरने जास्त प्रे खाल्ले तर प्रे मरू शकतात आणि ऑब्वियसली काय होणार आहे त्याचा परिणाम प्रिडेटरवरती पण होणार आहे. म्हणजे लक्षात येते का बघा, जरी प्रे कमी झाले तरी प्रिडेटर पण कमी होणार आणि प्रिडेटर कमी झाले तर प्रे वाढणार, असं पण होऊ शकतं. म्हणूनच प्रिडेटर जे असतात ते प्रुडंट असतात. प्रुडंट म्हणजे ज्यांना धोरणी म्हणू शकतो आपण, बरोबर. म्हणून हे प्रे आणि प्रिडेटरचं रिलेशन आहे. मग आता प्रे स्पीसीज जर कन्सिडर केल्या तर बघा, आता प्रे म्हणजे जे शिकार होत आहेत त्यांच्याबद्दल मी बोलते. प्रे स्पीसीज ज्या आहेत त्यांनी सुद्धा स्वतःचं रक्षण करण्यासाठी प्रिडेशनपासून काही अशा इव्होल्युशनरी आर्म रेसेस तयार केलेल्या आहेत. म्हणजे काय, स्वतःला बचाव करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर काही अशा ॲडॅप्टेशन्स करून घेतलेले आहेत. जसं की बघा कोमोफ्लाज करणे, म्हणजे काय करतात तर हे जे प्रे असतात किंवा ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर बटरफ्लाय तुम्हाला माहितीच असेल, किंवा अजून दुसरं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लिझार्ड पण आहे, बरोबर, गार्डन लिझार्ड जे की रंग बदलतात, बरोबर. मग असं पण त्यांच्यामध्ये काही कॅरेक्टर आलेले आहेत किंवा इव्होल्युशन झालेलं आहे जेणेकरून ते प्रिडेशनपासून त्याचा बचाव करतील. म्हणजेच काय करतात तर हे जे इन्सेक्ट आहेत किंवा काही फ्रॉग पण आहेत बघा जे की कलर्ड फ्रॉग असतात, मग ते काय करतात तर स्वतःचा बचाव करत असतात प्रिडेटरपासून. म्हणजे ज्याला कोमोफ्लाज म्हटलं तर कोमोफ्लाज म्हणजेच काय तर आहे त्या एन्व्हायरमेंटला मिळणे किंवा त्याच एन्व्हायरमेंटचा त्यांनी कलर घेणे, त्याला कोमोफ्लाज असं म्हटलं जातं. लक्षात आलं का बघा. जसं की मी आत्ता एक्झाम्पल तुम्हाला दिलं बटरफ्लायचं. किंवा काही प्रे असे पण आहेत की ते काय करतात एक ठराविक केमिकल तयार करतात बॉडीमध्ये, बरोबर. म्हणजेच काय तर बघा फॉर एक्झाम्पल तर द्यायचं म्हणलं तर बटरफ्लाय इज हायली डिस्टेस्टफुल टू इट्स प्रिडेटर. आता बटरफ्लाय जर कन्सिडर केलं
तर हे बटरफ्लाय इतकं हार्मफुल असतं, जर ते प्रेडेटरनी खाल्लं तर त्यांच्या बॉडीमध्ये एक असं केमिकल असतं की ते खाल्ल्यानंतर तो जो प्रेडेटर आहे, जो बटरफ्लाय खातोय, म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण बर्ड कन्सिडर करू, तर मोस्टली बर्ड हे बटरफ्लायला खात असतात. तर ह्या बटरफ्लायमध्ये असं काही केमिकल आहे की ते खाल्ल्यानंतर ते बर्ड काय करतात तर मरू शकतात किंवा त्यांना काहीतरी पॉयझन कॉज होतं. लक्षात येते का बघा. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा प्रेमध्ये सुद्धा काही इव्होल्युशन झालेलं आहे. मग आता हे बटरफ्लायमधलं जे केमिकल आहे ते त्यांच्या कॅटरपिलर स्टेज ज्यावेळेस असते त्यावेळेस ते एक ठराविक वीड म्हणजे तण जे असतं त्याच्यावरती बसल्यानंतर ज्यावेळेस ते खातात ते तणाला, तर त्यावेळेस ते पॉयझन त्यांना तिथून मिळालेलं असतं. लक्षात येते का बघा. किंवा आपण जर प्लांटबद्दल कन्सिडर केलं म्हणजे फॉर प्लांट्स हर्बिओर्स आर द प्रिडेटर्स. बघा आता प्लांट जर कन्सिडर केले तर जे हर्बिओर्स आहेत म्हणजे जे प्लांटला खातात तर ते प्लांटसाठी काय आहेत, प्रिडेटरच आहेत ना, बरोबर, कारण ते प्लांटलाच खात आहेत. म्हणजेच प्लांट्स देअर फोर हॅव इव्हॉल्ड व्हरायटी ऑफ मॉर्फॉलॉजिकल अँड केमिकल डिफेन्सेस. बघा म्हणून प्लांटमध्ये सुद्धा असे काही मॉर्फॉलॉजिकल किंवा केमिकल डिफेन्स आहेत, म्हणजे स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्यांनी तसं कॅरेक्टर तयार केलेले आहे. जसं की थॉर्न्स म्हणजे काटे, जसं की ॲकेशिया आणि कॅक्टसला असतात, बरोबर, म्हणजे हे डिफेन्ससाठीच त्यांनी तयार केलेलं ना, म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासाठी प्लांटपासून ॲनिमल्सपासून. मग मेनी प्लांट्स प्रोड्युसेस अँड स्टोअर केमिकल्स. काही प्लांट असे पण आहेत जे केमिकल स्टोअर करतात किंवा प्रोड्यूस करतात आणि त्याच्यामुळे जे हर्बिओर्स म्हणजे त्यांना जे खायला येतात ते तिथं ते खाल्ल्यानंतर सीक होतील किंवा मरून जातील. लक्षात येते का बघा. किंवा काही वेळेस असं पण होतं की त्या प्लांटला खाल्ल्यानंतर त्यांना डायजेशनचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा रिप्रोडक्शन पण त्यांचं इंटरप्ट होऊ शकतं किंवा ते किल पण केले जाऊ शकतात. आता ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर कॅलाट्रॉपिस म्हणजे ज्याला रुई म्हणतो आपण. तर रुई नेहमी बघा जिथं ॲबडॉनंट फिल्ट आहेत. ॲबडॉनंट फिल्ट म्हणजे काय तर असं ठिकाण की जे न वापरातलं आहे, तर अशा ठिकाणी नेहमी रुई ग्रो होत असते. कारण रुई जी आहे ती हायली पॉयझनस आहे, ज्याच्यामध्ये कार्डियक ग्लायकोसाइड्स नावाचं पॉयझन तयार होत असतं आणि त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर रुईच्या झाडाला बघा कधीच कॅटल किंवा गोट ब्राउज करत नाहीत, म्हणजे खात नाहीत, चरण्यासाठी ते वापरत नाहीत. लक्षात येते का बघा. रुईचं झाड तुम्ही नीट एकदा ऑब्झर्व केलं तर कधीच ते कॅटल किंवा गोट त्याला खाऊ शकत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये ते केमिकल प्रेझेंट असतं. म्हणजेच अ वाईड व्हरायटी ऑफ केमिकल सबस्टन्सेस दॅट वी एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम प्लांट. म्हणूनच प्लांटपासून भरपूर सारे केमिकल आपण वापरू शकतो किंवा मिळवू शकतो आणि त्याचा कमर्शियल स्केलवरती पण उपयोग केला जातो, म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. जसं की निकोटीन आहे, कॅफिन आहे, क्युनिन आहे, स्ट्रिकायकिन आहे, ऑपिमम आहे, असे बरेचसे केमिकल्स आपल्याला प्लांटपासून मिळतात की जे की मार्केटमध्ये पण विकत मिळतात. आणि सेकंडरी मेटाबोलाइट्ससुद्धा आपण प्लांटपासून तयार करू शकतो. दे आर ॲक्च्युली ॲज अ डिफेन्सेस. आता ॲक्च्युली सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे काय तर ते प्लांटनी स्वतःचा बचाव करण्यासाठी जे ग्रेझिंग ॲनिमल्स आहेत म्हणजे चरण्यासाठी जे येतात तर त्या स्वतःला बचाव करण्यासाठी असे प्रकारचे केमिकल्स प्लांटमध्ये तयार केलेले आहेत. लक्षात आलं का बघा. म्हणजे असं रिलेशन आहे प्रे आणि प्रिडेटरचं. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण लास्ट पॉईंट कॉमेन्सॅलिझम. आता कॉमेन्सॅलिझम म्हणजे काय तर दिस इज द इंटरॅक्शन इन विच वन स्पीसीज बेनिफिट्स अँड अदर इज नायदर हार्म ऑर नॉर बेनिफिटेड. बघा लक्षात आलं का. इथं काय होतं आहे तर एक स्पीसीज जी आहे, आता इंटरॅक्शन 2 स्पीसीजमध्ये होणार आहे ना, तर त्यातली एक स्पीसीजला बेनिफिट मिळतो म्हणजे फायदा मिळतो आणि दुसरी जी स्पीसीज आहे जी ज्याच्यावर जगती आहे त्याला त्याच्यापासून फायदा पण होत नाही आणि तोटा पण होत नाही. लक्षात आलं का बघा. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ऑर्किड लक्षात ठेवा. आता ऑलरेडी मी तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये ऑर्किडबद्दल सांगितलेलं आहे. आता ऑर्किड हे इपिफायटिक आहे म्हणजे नेहमी मँगो ट्रीवरती ते ग्रो होतं. आता ऑर्किडला त्याच्यापासून फायदा काय मिळतो तर त्या जे काही न्यूट्रियंट लागतं ऑर्किडच्या प्लांटला ग्रो होण्यासाठी ते मँगो ट्रीपासून ते बनवतात. पण मँगो ट्रीला ह्याचा काहीच फायदा होत नाही किंवा तोटा पण होत नाही. हे ऑर्किड एक लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे कॅटल इग्रेट. आता कॅटल इग्रेट म्हणजे काय तर अशा एक प्रकारची बगळ्याची जात ज्याला आपण म्हणतो बगळा, बरं का, मराठीमध्ये त्याला बगळा म्हणतात. तर कॅटल इग्रेट जे आहेत आता नेहमी तुम्ही ऑब्झर्व करा जे ग्रेझिंग कॅटल्स असतात म्हणजे जे चरणाऱ्या जे गाया म्हशी सोडल्या जातात बरोबर, नेहमी बगळे त्यांच्या पाठीवरती वगैरे बसलेले असतात किंवा त्यांच्या आजूबाजूला फिरत असतात. का बरं फिरत असतील तुम्हाला माहिती आहे का. बघा ज्यावेळेस हे कॅटल्स आहेत तर ज्यावेळेस ते गवत खात असतात
का बरोबर. तर ते काय करत असतात, इकडं तिकडं त्या गवतातनं फिरत असतात आणि फिरल्यामुळे तिथं छोटे छोटे जे कीटक आहेत ते गवतातनं उडतात आणि हे उडलेले कीटक मग हे जे इग्रेट आहेत म्हणजे जे बगळे आहेत ते खाण्याचं काम करतात. म्हणजे इथं त्या कॅटलला त्याच्यापासून काय फायदा तोटा आहे का बगळ्यापासून, पण बगळ्याचा फायदा होतोय. लक्षात येते का बघा. आता बगळ्याला हे पटकन कीटक दिसत नाहीत, पण कॅटल तिथं हालचाल केल्यामुळे त्या गाया म्हशींनी हालचाल केल्यामुळे ते कीटक काय होतात तिथून उडतात आणि उडल्यामुळे ते बगळ्यांना दिसतात आणि मग ते बगळे खातात. मग ह्याला कॉमेन्सॅलिझम म्हटलं जातं. म्हणजे एकाचा फायदा होतो आणि दुसऱ्याचं नुकसान पण होत नाही आणि फायदा पण होत नाही, त्याला कॉमेन्सॅलिझम असं म्हटलं जातं. किंवा अजून दुसरं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं कॉमेन्सॅलिझमचं, तर सी ॲनिमॉन. आता तुम्हाला ऑलरेडी झुलॉजीमध्ये झालं असेल सी ॲनिमॉन म्हणजे काय. तर सी ॲनिमॉन हे जे आहेत ते मराईन वॉटरमध्ये सापडतात बरोबर, आणि नेहमी ते दगडाला वगैरे चिकटलेले असतात. तर त्यांच्यामध्ये स्टिंगिंग टेंटॅकल्स प्रेझेंट असतात बरोबर सी ॲनिमॉनमध्ये. आता हे टेंटॅकल्स त्यांना स्वतःला बचाव करण्यासाठी असतात. पण जे क्लोफिश असतात जे की त्यांच्या पशीच ते राहतात, म्हणजे सी ॲनिमॉनच्या इथेच ते राहतात. का तर हे जे फिश आहेत ते स्वतःचं प्रोटेक्शन करतात प्रिडेटरपासून. म्हणजे ॲक्च्युली हे स्टिंगिंग टेंटॅकल्स सी ॲनिमॉन स्वतःच्या रक्षणासाठीच काढलेले असतात त्यांनी बाहेर, किंवा त्यांच्यामध्ये ते टेंटॅकल्स ऑलरेडी प्रेझेंट असतात. पण हे फिश काय करतात तर त्यांच्या तिथे जाऊन बसतात किंवा राहतात. मग त्या सी ॲनिमॉनला त्यांचा काही फायदा नसतो किंवा तोटा नसतो, पण मात्र त्या फिशला त्यांचा फायदा असतो, कारण ते प्रिडेटरपासून त्यांचा स्वतःचा बचाव करतात. म्हणजे हे एक एक्झाम्पल आहे कॉमेन्सॅलिझमचं. लक्षात आलं का बघा. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मग त्याचा फोटोग्राफ एक दाखवलेला आहे बघा. इथं जे ग्रीन कलरचं दिसतंय हे सी ॲनिमॉन आहेत, आणि हे जे फिश मी तुम्हाला सांगितलं जे की त्यांच्या इथे जाऊन बसतात आणि स्वतःचं ते काय करतात रक्षण करतात, ज्याला क्लो फिश असं म्हटलं जातं. आणि मग असे जे मी तुम्हाला सांगितलं बगळा, तर नेहमी तो जिथं चरणाऱ्या गाया म्हशी वगैरे आहे तर त्यांच्या आजूबाजूला तो बसलेला असतो. लक्षात आलं का बघा. एकदम सोपं आहे कॉमेन्सॅलिझम. इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड आवर चॅप्टर. थँक्यू.